अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी तवा, चाकू, सुरी का वापरू नये याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नागपंचमी हा विशेष सण आहे आणि या दिवशी तवा, चाकू, कढई वापरणं का टाळलं जातं, त्यामागील नक्की पौराणिक कथा काय आहे हीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नागपंचमीला धारदार वस्तूंचा वापर अशुभ मानला जातो. या दिवशी सापाच्या पूजेला धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच पवित्रता निर्माण होते. हा महिना भगवान शंकरांना समर्पित मानला जातो आणि महादेवांचे एक अत्यंत प्रिय प्रतीक म्हणजे नाग. त्यामुळेच या महिन्यात येणारी जे काही नागपंचमी आहे या सणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालं आहे. तर नागपंचमीला हिंदू धर्मात फार महत्त्व दिलं जातं. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी मातीपासून किंवा चंदनाचे नागाचे चित्र काढून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. तर श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीत राहणाऱ्या दुष्ट कालिया नागाचा पराभव केला होता आणि त्यानंतर यमुना नदी पुन्हा निर्मळ झाली. हाच तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही साप एक मित्र मानला जातो, कारण तो शेतीला नुकसान करणाऱ्या उंदरांचा नाश करतो. त्यामुळे या दिवशी सापांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेणं ही केवळ परंपरा नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. तर या नागपंचमीच्या दिवशी तवा, चाकू, कढई का वापरत नाही, तर नागपंचमीला काही विशिष्ट वस्तूंचा वापर न करण्याची प्रथा आहे. जसं की तवा आहे, चाकू, कढई, सुरी किंवा इत्यादी धारदार ज्या वस्तू आहे, लोखंडी वस्तू, यामागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक कथा देखील आहे. तर चपाती बनवताना वापरला जाणारा लोखंडी तवा हा सापाच्या फण्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्या दिवशी तव्यावर काही शिजवलं गेलं तर त्याने सापाला त्रास होऊ शकतो असं समजूत आहे. तसेच या दिवशी कढईत अन्न शिजवणं, त्याचबरोबर चाकूने भाजी कापणे, सुई वापरणे किंवा जमिनीची खणणे हे सुद्धा काम टाळलं जातं. कारण सापाचे बीळ हे जमिनीच्या खाली असते आणि त्या दिवशी जमिनीचे खणणे म्हणजे सापाच्या वास्तव्याला बाधा येणं असं देखील म्हटलं जातं. एक पौराणिक कथा अशी आहे की एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ चुकून नागाच्या बिळात गेला आणि नागाची काही पिल्लं ही मृत्युमुखी पडली. बाहेरून आलेल्या नागिनीनं हे पाहून क्रोधाने त्या शेतकऱ्याचा, त्याच्या पत्नीचा आणि मुलाचाही जीव घेतला. त्या शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी दुसऱ्या गावी राहत होती. नागिन तिच्याकडेही दंश करण्यासाठी पोहोचली. मात्र त्यावेळी ती मुलगी नागदेवतेची पूजा करत होती. तिने चंदनाने तयार केलेल्या नागाच्या चित्राची मनोभावे पूजा करून दूध आणि लायांचा नैवेद्य अर्पण केला. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागिनीनं केवळ तिचा जीव वाचवला नाही, तर तिच्या आई, वडील आणि भावंडांनाही पुन्हा जिवंत केलं. नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कंबळ, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची विशेष पूजा केली जाते. या नागांना पूजल्याने संकट टळतात, सर्पदोष दूर होतं, त्याचबरोबर कुटुंबात सुख समृद्धी वाढते असंही म्हटलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.